इसवी सन 1976 मध्ये दिल्लीमधल्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात त्यांनी मानद प्राध्यापक म्हणून काम केलं. 1982 ते 1985 या काळामध्ये भारतीय रिझर्व्ह बँकेचे ते गव्हर्नर म्हणून काम करत होते. 1985 ते 1987 या काळामध्ये भारताच्या योजना आयोगाचे देखील ते उपाध्यक्ष होते. 1990 ते 1991 या काळात भारतीय पंतप्रधानांचे आर्थिक सल्लागार म्हणून देखील त्यांनी काम केलंय. 1991 मध्ये नरसिंहराव यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकारमध्ये त्यांनी अर्थमंत्री म्हणून काम केलं. 1991 मध्ये आसाममधून राज्यसभेचे सदस्य म्हणून ते निवडून गेले. 1995 मध्ये दुसऱ्या वेळी ते राज्यसभेचे सदस्य झाले. 1996 मध्ये दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये मानद प्राध्यापक म्हणून त्यांनी काम केलं. 1999 मध्ये दक्षिण दिल्लीमधून लोकसभा निवडणूक लढले, पण त्यात ते अपयशी झाले. आणि आता आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि सुप्रसिद्ध पत्रकार कुमार केतकर. केतकर सर, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय? हा, पोहोचतोय. डॉक्टर मनमोहन सिंग यांचं निधन झालंय. आपली पहिली प्रतिक्रिया? पहिली प्रतिक्रिया म्हणजे राजकीय आणि सामाजिक दृष्ट्या भारताचं खूप मोठं नुकसान झालंय. पण मला व्यक्तिगत पातळीवरती सुद्धा खूपच वाईट वाटतंय, कारण माझे त्यांचे संबंध बऱ्यापैकी चांगले होते. 6 वर्ष मी राज्यसभेत होतो त्यावेळेला ते अगदी माझ्या जवळच्याच खुर्चीमध्ये बसायचे, अगदी 2-3 खुर्च्या सोडून. त्यामुळे माझा त्यांचा जवळजवळ रोज त्या काळामध्ये, राज्यसभेच्या काळामध्ये संबंध येत असे. त्यांचं त्यावेळेचं वागणं, त्यांचं त्यावेळेचं अत्यंत हलकसं स्मित, त्यानंतर त्यांच्याबरोबर चहा पिणं, असे सुद्धा प्रसंग मला आले. त्यांच्या घरी पण गेलो मी, आणि मला प्रत्येक वेळेस लक्षात आलं की एवढा मोठ्या पदावरचा हा एक मनुष्य, आणि तो आपल्यासारख्या अत्यंत सामान्य माणसाशी, म्हणजे राज्यसभेत जाण्यापूर्वी पत्रकार असताना आपल्याला एका सामान्य माणसाशी इतका चांगुलपणाने, इतक्या मोठेपणाने वागतोय आणि आपल्याला सन्मानपूर्वक वागवतोय, हाच त्यांचा मोठेपणा आहे. आणि त्यांचं ते वागणं जे होतं ते आता अशा पद्धतीचा राजकारणी कोणावरती दुसऱ्यावरती अन्याय न करता, पण मला नाही वाटत असा एकही कोणत्याही वरच्या पदावरचा राजकारणी आज आपल्या देशात आहे की जो मनमोहन सिंगांची जागा घेऊ शकेल केवळ वागण्यात. अर्थतज्ञ आहे होते, पंतप्रधान होते, हे सगळ्यांना माहितीच आहे, त्याचं वर्णन केलं जाईल. परंतु अशा प्रकारची सभ्यता, अशा प्रकारची सुसंस्कृतता, इतका बहुश्रुत आणि अतिशय वाईडली रेड, नॉट ओनली इकॉनॉमिक्स पण लिटरेचर, असं सगळं वाचणारा आणि त्याची प्रतिक्रिया त्याच्या आधारे देणारा, आणि त्यांचं भाषण त्या अर्थाने एक विद्वत्ता प्रचूर भाषण असायचं. कुमार सर, त्यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल जर बोलायचं झालं तर एक राजकारणी म्हणून, म्हणजे व्यक्ती म्हणून वेगळा भाग, पण राजकारणी म्हणून तुम्हाला भावलेले डॉक्टर मनमोहन सिंग कसे होते? मला वाटतं राजकारणी म्हणून त्यांनी जो सगळ्यात वादग्रस्त निर्णय घेतला होता तो म्हणजे भारत आणि अमेरिका यांच्यातला आण्विक करार. त्यावेळेला त्यांच्या विरुद्ध भारतीय जनता पक्ष आणि कम्युनिस्ट आणि समाजवादी सगळे त्यांच्या विरुद्ध होते, आणि पक्षात सुद्धा पूर्णपणे त्यांना साथ होती की नाही कळायला मार्ग नव्हता त्यावेळेला. त्यावेळेला देशाचं नेतृत्व करणं आणि तो करार पूर्ण करणं याला अतिशय महत्व आहे आत्ताच्या ऐतिहासिक दृष्ट्या, कारण भारताला त्यामुळे आण्विक स्वायत्तता, आण्विक सार्वभौमत्व मिळायला करार करून मदत झाली. अनिल काकोडकर वगैरे त्यांच्याबरोबर असायचे, परंतु त्याचा जो निर्णय होता, मग तो वैज्ञानिक निर्णय होता, आर्थिक निर्णय होता आणि राजकीय निर्णय होता, तो डॉक्टर मनमोहन सिंगांनी अतिशय धडाडीने पार पाडला. मला वाटतं की ते त्यांच्या जीवनातलं एक महत्वाचं हे ठरेल. बाकी राईट टू एज्युकेशन, राईट टू फूड, राईट टू इन्फॉर्मेशन, मनरेगा, अर्बन रिन्युअल प्रोजेक्ट, ट्रान्सपोर्ट प्रोजेक्ट, हे सगळे त्यांनी सुरू केलेले आहेत. आता कित्येक ब्रिजेसची उद्घाटनं केली जातात आणि कित्येक प्रकल्पांची उद्घाटनं केली जातात, त्याची सगळ्याची सुरुवात डॉक्टर मनमोहन सिंगांच्या काळात झाली. पण आत्ताचे राज्यकर्ते असं भासवतात की त्यांनीच त्याला सुरुवात केली. आत्ताचे राज्यकर्ते खरं भासवतात की त्यांनी स्वातंत्र्य आणलं देशाला, ते सोडून देऊया आपण. पण आत्ताची देशातली आर्थिक आणि राजकीय स्थिती पाहता डॉक्टर मनमोहन सिंगांचं महत्व अधोरेखित करायला आणखी काही गरज नाही. 2004 ते 2014 ची स्थिती
आणि 2014 ते 2024 ची स्थिती या 10 वर्षाच्या कारकिर्दीची आपण तुलना केली तरी आपल्या लक्षात येईल की डॉक्टर मनमोहन सिंग हे काय उत्तुंग दर्जाचं नेतृत्व त्यांनी देशात केलं. 2 रूपामध्ये आपण त्यांना पाहिलं, एक देशाचे अर्थमंत्री म्हणून आणि दुसरं देशाचे पंतप्रधान म्हणून. या दोन्ही मधलं प्रभावी पद कोणत्या पद्धतीने त्यांनी सांभाळलं असं मला तुम्हाला वाटतं? जर त्यांनी अर्थमंत्री पद इतक्या प्रभावीपणे सांभाळलं नसतं तर ते पंतप्रधान झाले नसते. जी, त्यांनी 1991 ते 96 या काळात जे अर्थमंत्री पद सांभाळलं इतकंच नव्हे, ते आपल्या संपूर्ण देशाच्या अर्थकारणाला एक वेगळी दिशा दिली, उदारमतवाद आणला. आज जे आपल्याला सगळं वातावरण दिसतंय आणि परकीय भांडवलाची आपण चर्चा करतो ती सर्व सुरुवात त्यांच्या काळात झाली. पण आता मात्र त्याचं पूर्ण विकृत रूपांतर करू आता सगळेच उद्योग खासगी आणि विशेषतः परदेशी खासगी उद्योगांना विकायचे जे सध्या धंदे चाललेले आहेत ते त्यांना अभिप्रेत नव्हतं. त्यांनी कोणताही पब्लिक सेक्टर त्या पद्धतीने विकायला काढला नाही आणि तरीही आपल्या देशामध्ये त्यांनी सर्व प्रकारची गुंतवणूक आणली. त्यांच्या काळात गुंतवणूक होत होती. आता आपल्या देशात स्थानिक गुंतवणूक होतच नाहीये आणि परकीय गुंतवणूक विड्रॉ केली जाते. म्हणजे देशाची अर्थव्यवस्था आता केवळ स्टॉक मार्केट वाढतंय म्हणून खुशीत राहण्याची नाहीये. अर्थव्यवस्था बिकट आहे आणि त्या बिकट अर्थव्यवस्थेमध्ये आपण जर काढली 2004 ते 2014 तर ते किती उत्तम प्रकारे अर्थकारण चाललं ते लक्षात येईल. धन्यवाद कुमार सर, आपण केलेल्या या विस्तृत विश्लेषणासाठी. देशाचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांचं निधन झालंय. दिल्लीतल्या एम्स रुग्णालयामध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. एकूणच जर त्यांची संपूर्ण कारकीर्द आपण बघितली तर 1957 ते 1965 या काळामध्ये चंदीगडमधल्या पंजाब विद्यापीठात ते प्राध्यापक म्हणून काम करत होते. 1969 ते 1971 या काळामध्ये दिल्ली स्कूल्स ऑफ इकॉनॉमिक्स या संस्थेमध्ये आंतरराष्ट्रीय व्यापार विषयाचे प्राध्यापक म्हणून त्यांनी काम केलं. 1976 मध्ये दिल्लीमधल्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात ते मानद प्राध्यापक म्हणून काम करत होते. 1982 ते 1985 या काळामध्ये भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर म्हणून त्यांनी काम केलं. 1985 ते 1987 या काळात भारताचा योजना आयोगाचे उपाध्यक्ष म्हणून देखील